कोण आहेत पॉवेल डुरोव? त्यांच्या अटकेनंतर भारतात टेलिग्राम बंदीची शक्यता का वर्तवली जाते? टेलिग्राम या सोशल मीडिया मेसेजिंग ॲपचे CEO पॉवेल डुरोव यांना शनिवारी 24 ऑगस्टला फ्रान्समध्ये अटक करण्यात आली। टेलिग्रामच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारी कृत्य केली जात असल्याचे आरोप या संदर्भातील चौकशीसाठी त्यांना ही अटक केली जाते। नमस्कार, मी महिपाल आणि तुम्ही पाहताय नवीन विषय। वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार खंडणी आणि जुगार यांच्यात गुन्हेगारी कृत्यांसाठी कथितपणे टेलिग्रामचा वापर केला जात असल्याच्या टीकेनंतर भारतीय तपास यंत्रणेने टेलिग्रामचा तपास केला जात आहे। या तपासातील शोधाच्या आधारे टेलिग्रामवर बंदी लात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। भारतात अलीकडेच घडलेल्या पेपर फुटीची घटना, चाइल्ड पॉर्नोग्राफी आणि खंडणीच्या घटनेसाठी टेलिग्रामला वापर करण्यात असल्याचा आरोप केला जात आहे। अशा गुन्हेगारी कृत्यांमुळे सर्रास वापरण्यात येणारे टेलिग्राम आता बंद होईल का, याची चर्चा सुरू झाली आहे। अटकेनंतर टेलिग्रामचे संस्थापक पॉवेल डुरोव यांनी फ्रान्सच्या नॅशनल सायबर क्राईम युनिट आणि नॅशनल फ्रॉड ऑफिसकडून चौकशी केली जात असल्याची माहिती फ्रेंच पोलिसांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिली आहे। मात्र या ॲपचा गैरवापर केला जात असल्यासाठी या प्लॅटफॉर्मला अथवा त्याच्या मालकाला जबाबदार ठरवणं हे कितपत योग्य आहे, अशी हास्यास्पद प्रतिक्रिया टेलिग्रामच्या आपल्या निवेदनातून दिली आहे। कोण आहेत पॉवेल डुरोव? 39 वर्षीय पॉवेल डुरोव हे मूळचे रशियन असून ते अब्जाधीश आहेत। त्यांनी रशियामध्ये लोकप्रिय सोशल मीडिया ॲप असलेल्या व्हीकांताक्वे म्हणजेच व्हीकेची स्थापना केली। रशियन सरकारने व्हीके या प्लॅटफॉर्मवरील विरोधकांची खाते बंद करण्याची मागणी त्यांच्याकडे केली होती। ही मागणी बंद झाल्यानंतरही ही बंदी झुगारल्यानंतरही 2014 मध्ये त्यांनी रशिया सोडण्याचा निर्णय फ्रान्समध्ये घेतला। रशियाने सोडण्याचा 1 वर्ष आधी म्हणजेच 2013 मध्ये त्यांनी टेलिग्राम या प्लॅटफॉर्मची स्थापना केली होती। सध्या ते दुबईमध्ये राहत असून या कंपनीचे कामकाजही तेथूनच केले जात आहे। त्यांच्याकडे UAE आणि फ्रान्सचे नागरिकत्व आहे। मात्र रशिया त्यांना आजही आपल्या देशाचा नागरिकत्व देतं। डुरोव युरोपमध्ये सातत्याने प्रवास करतात, असे टेलिग्रामने देखील म्हटले। त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून सातत्याने विरोध प्रकारांचा मजकूर काढून टाकण्यात आल्याच्या मागण्या केल्या जात आहेत, ते झिडकारून लावलेले आहेत, असे आरोप डुरोव यांनी अमेरिकेतील मध्यमवर्गीय टकर कार्लसन यांनी एप्रिलमध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते। ते म्हणाले की जिथे जिथे आम्हाला असं वाटतं की आता मर्यादा पार होते, तिथे ही बाब आमच्या मूल्यांची फारकत घेणारी आहे व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकांच्या गोपनीयतेचा भंग करणारी आहे, तिथे तिथे त्यांना दुर्लक्ष करू। टेलिग्राम काय आहे? फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, आयसेस आणि युनिटचे WeChat यांच्याप्रमाणे टेलिग्राम हे देखील जगभरात प्रसिद्ध असलेले मेसेजिंग ॲप आहे। गेल्या जुलै महिन्याचे पॉवेल डुरोव यांचा असा दावा केला होता की टेलिग्राम महिन्याला 950 दशलक्ष सक्रिय युजर्स टप्पा पार केला आहे। रशिया आणि युक्रेनमध्ये हे ॲप लोकप्रिय असून इराण आणि हाँगकाँगमधील लोकशाही समर्थक गटांकडूनही त्याचा वापर केला जात आहे। टेलिग्राममध्ये इन सबस्क्रिप्शनची सुविधा आहे। याचा अर्थ या ॲपचा मेसेज ज्या डिव्हाइसवरून पाठवण्यात आले आहे त्या आणि ज्या डिव्हाइसला पाठवण्यात आले आहे त्याच युजर्सना वाचता येतात। मात्र ही सेटिंग डिफॉल्ट नाही, म्हणजेच यामध्ये बदल करता येऊ शकतात। टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप सारख्या तत्सम मेसेजिंग ॲप्लिकेशनमधील मुख्य फरक म्हणजे ग्रुपच्या आकारातील तफावत आहे। टेलिग्रामवरील ग्रुपच्या सदस्य संख्येची मर्यादा इतर मेसेजिंग ॲप्लिकेशनच्या तुलनेत अवाढव्य आहे। एकीकडे व्हॉट्सॲपमध्ये एकावेळी एका ग्रुपमध्ये 1000 सदस्य असू शकतात, तर दुसरीकडे टेलिग्रामवर ही मर्यादा 2 लाखांपर्यंत आहे। त्यामुळेच प्रचंड सदस्य संख्या असलेल्या या ग्रुपमधील दिशाभूल करणारी माहिती मोठ्या प्रमाणावर प्रसरत असल्याची टीका यावर केली जात आहे। दुसऱ्या बाजूला पॉवेल डुरोव यांच्या अटकेनंतर टेलिग्रामने म्हटलंय की टेलिग्रामवरील बेकायदा मजकुराची छाननी करण्याची क्षमता ही या क्षेत्रातील मानकांची पूर्तता करणारी असून त्यामध्ये सातत्याने सुधारणा केली जात आहे। टेलिग्राम सुरक्षित आणि जबाबदार ऑनलाईन वातावरण प्रदान करण्यासाठी लागू असलेल्या डिजिटल सर्व्हिस ॲक्टसह युरोपियन युनियनच्या सर्व कायद्यांना धरूनच काम करत असल्याचे ते बोलत आहेत। पुढे टेलिग्रामने म्हटले की संवाद आणि अत्यावश्यक माहितीच्या आदानप्रदानासाठी जगभरातील जवळपास 1 अब्ज लोक टेलिग्रामचा वापर करतात। सध्या परिस्थितीत ठोस उपाय काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून टेलिग्राम तुम्हा सर्वांबरोबर आहे। टेलिग्रामचे वादग्रस्त फीचर कोणकोणते आहेत? टेलिग्रामची धाटणी बऱ्यापैकी इतर मेसेजिंग ॲप्लिकेशन सारखीच आहे, तरीही काही सुविधांमुळे ते इतरांपासून फार वेगळे ठरते। तर त्यामध्ये सध्या याच कारणास्तव ते वादातही सापडले आहे। टेलिग्रामचे संस्थापक आपल्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वोच्च असल्याचे मानतात। या प्लॅटफॉर्मवरून लोक सहजपणे एकमेकांशी संवाद साधू शकतात, कारण एखाद्या आंदोलनाचे नियोजक करू शकतात आणि विशेष म्हणजे ते आपली ओळख लपवून या सगळ्या कृती करू शकतात। दुसऱ्या बाजूला टेलिग्रामवरील युजर्स आणि त्यांच्याकडून प्रसारित केल्या जाणाऱ्या मजकुरावरील छाननी फार कठोरपणे केली जात नाही। तसेच या ॲप्लिकेशनवरील काही फीचर्स असे आहेत जे कायद्याच्या कक्षेत जाणून त्यावर युजर्सचा आणि मजकुराचा तपास करणे अत्यंत अवघड जाते।
टेलिग्रामवर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर गोपनीय ठेवू शकता, तसेच सिम कार्ड नसतानाही साइन अप करू शकता. युजर्सना टेलिग्रामवरील ग्रुप्स आणि चॅनल्सवरील इतर सदस्यांचे मोबाईल नंबर दिसू शकत नाहीत. टेलिग्रामवरील युजर्स त्यांच्या चॅटसाठी तसेच ऑटो डिलीट ह्या फीचरसाठीही वापर करू शकतात. तसेच पाठवलेले आणि प्राप्त झालेले असे दोन्हीकडील मेसेजेस युजर्सना डिलीट करता येऊ शकतात. आपल्याकडे मेसेजिंग आणि सुरक्षित असून व्हॉट्सॲप यापेक्षाही अधिक चांगली इन सबस्क्रिप्शन सुविधा असल्याचा टेलिग्रामचा दावा आहे. टेलिग्राम लोकप्रिय असण्यामागचं सर्वात लोकप्रिय कारण म्हणजे अवाढव्य ग्रुप्स तयार करता येते सुविधा. ही सुविधा टेलिग्रामचे शक्तिस्थान असलेले तरी तीच वादग्रस्त असण्याची देखील बाजू आहे. एकीकडे व्हॉट्सॲपसारखे मेसेजिंग ॲप्लिकेशन्स फेक न्यूज आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या प्रसारणाला आळा घालण्यासाठी सदस्य संख्येवर मर्यादा घालत आहेत, तर दुसरीकडे टेलिग्राम ही सुविधा जशीच्या तशी ठेवत आहे आणि फेक न्यूजना मोठ्या प्रमाणावर प्रमोट करण्याचा असा टीका देखील त्याच्यावर करण्यात येत आहे. टेलिग्राम ॲप्लिकेशनवरून मोठ्या प्रमाणावर कारस्थानं रचण्याची चर्चा, यामध्ये विचार तसेच लैंगिक शोषण आणि अतिरेकी विचारांचा मजकुराचा प्रसार देखील होत असल्याची यावर टीका होत आहे. विशेष म्हणजे टेलिग्रामची इतर मेसेजिंग ॲप्लिकेशनच्या तुलनेत अतिरेकी आणि बेकायदा मजकुराची छाननी अथवा तपासणी करण्याची क्षमता कमकुवत असल्याचं समोर येत आहे. उदाहरणार्थ यूकेमधील अनेक शहरांमध्ये नुकताच या हिंसाचाराचा पाहायला मिळाला होता. या हिंसाचारासाठी टेलिग्राम या चॅनलला भोवऱ्यात अडकले होते. टेलिग्रामवर अति उजव्या विचारसरणीचे ग्रुप्स आणि विविध चॅनल्स असून त्या माध्यमातून हिंसाचाराला चितावणी देण्याचे काम करण्यात असल्याचे आपल्याला दिसून येते. टीकाकारांच्या मते एक अथवा फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मवर बंदी असलेला मजकूर सहजरित्या टेलिग्रामवर आपल्याला पाठवता अथवा स्वीकारता केला जाऊ शकतो. या ॲप्लिकेशनच्या ढिसाळ छाननीमुळे बेकायदा मजकुराचा प्रसार सहज होतो. दुसऱ्या बाजूला टेलिग्राम मोठ्या प्रमाणावर आकाराच्या फायली अगदी सहजपणे शेअर केल्या जातात. तसेच बाहेरील लिंक्स किंवा बोट्सचा वापरही या ॲप्लिकेशनवर केला जाऊ शकतो. जाहिरात, विक्री, सबस्क्रिप्शन आणि इतर अनेक माध्यमातून या प्लॅटफॉर्मला महसूल प्राप्त होतो हे देखील समोर येत आहे.